जे अंगणात तो खेळायचा, ज्या आईवडिलांच्या हाताचा आधार घेऊन तो चालायला शिकला, त्याच आईवडिलांच्या डोळ्यांदेखत काळाने झडप घातली. अवघ्या 3 वर्षाच्या हिमांशूला बिबट्याने आईवडिलांसमोरून ओढून नेलं. गोंदियाच्या तिरोडात माणुसकी रडतंय आणि वन विभाग मात्र अजूनही कागदी घोडे नाचवतोय. शुक्रवारची ती काळ रात्र. खडकी डोंगरगाव परिसरात शांतता होती, पण या शांततेत एक नरभक्षक दबा धरून बसला होता. 3 वर्षाचा हिमांशू अंगणात बसलेला असताना अचानक अंधारातून 2 चमकते डोळे आले आणि एका सेकंदात हिमांशूचा गळा पकडून बिबट्या त्याला जंगलाकडे ओढू लागला. आईवडिलांनी जीवाच्या आकांताने टाहो फोडला, मागे धावले, पण डोळ्यांदेखत पोटचा गोळा काळजातून कायमचा निघून गेला. हा केवळ अपघात नाही, हा प्रशासकीय खून आहे. विचार करा, गेल्या 15 दिवसात एका 9 वर्षाच्या मुलीचा बळी गेला. आता 3 वर्षाच्या हिमांशूचा बळी गेला. 20 दिवसांपासून गावकरी ओरडून सांगतायत की बिबट्याचा वावर आहे, पण वन विभागाला जाग आली नाही. जेव्हा हिमांशूचा रक्ताने माखलेला देह मिळाला तेव्हा कुठे यंत्रणा हल्ली? गावकऱ्यांचा सवाल एकच आहे, आमच्या मुलांचे प्राण इतके स्वस्त आहे का? नवेगाव नागझिरा प्रकल्पाच्या शेजारी राहणं आता साफ ठरतंय का? जंगलात अन्न नाही, पाणी नाही, म्हणून हे प्राणी गावात शिरतायत. पण याला जबाबदार कोण? वन विभागाने आधीच पिंजरा का लावला नाही? वराती मागून घोडे नाचवण्याची ही पद्धत आता निष्पापांचे जीव घेत आहे. हिमांशू आता परत येणार नाही, पण उद्या दुसऱ्या कोणाचा हिमांशू बळी पडू नये हीच अपेक्षा. या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी की नको? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की मांडा.